आणि आता यानंतर आपण थेट दृश्य पाहणार आहोत नवी दिल्लीमधली तहव्वूर राणा याला घेऊन आता एनआयएचं पथक पटियाला हाऊस कोर्टाकडे रवाना झाल्याची ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। पालम एअरपोर्टवरनं तहव्वूर राणाला आता पटियाला हाऊस कोर्टाकडे नेलं जात आहे, ज्या ठिकाणी विशेष एनआयए कोर्टामध्ये थोड्याच वेळात तहव्वूर राणाला हजर केलं जाणार आहे। आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। लाईव्ह दृश्य आहेत आपल्या स्क्रीनवर। तहव्वूर राणाला घेऊन विशेष विमान आज दुपारी नवी दिल्लीमध्ये दाखल झालेलं होतं। एअरफोर्सच्या पालम एअरपोर्टवर खरं तर हे विमान दाखल झालेलं होतं। विशेष विमान तहव्वूर राणाला घेऊन दाखल झालं होतं। त्यानंतर दिवसभर अनेक प्रक्रिया पार पडल्या, अनेक कागदपत्रांच्या पूर्ततेच्या दृष्टिकोनातनं आणि प्रशासकीय पातळीवरच्या अनेक गोष्टी घडल्या। 8च्या दरम्यान तहव्वूर राणाला एनआयएच्या विशेष कोर्टात हजर केलं जाईल असं सुरुवातीला समजलेलं होतं, पण आत्ताची जी अपडेट आहे त्यानुसार तहव्वूर राणाला आता पटियाला हाऊस कोर्टामध्ये नेलं जात आहे, ज्या ठिकाणी एनआयएच्या विशेष कोर्टामध्ये तहव्वूर राणाला हजर केलं जाणार आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या लोकशाही मराठीवर। एनआयएच्या दिल्लीतल्या मुख्यालयाबाहेर कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। बुलेट प्रूफ वाहनं, विशेष बंदोबस्त तैनात आहे। तहव्वूर राणा याच्या विरुद्धच्या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजीत सिंग हे सुद्धा आज संध्याकाळच्या सुमारास कोर्टात दाखल झालेले होते आणि पुढची प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे या अनुषंगाने अनेक बाबी हळूहळू समोर येत होत्या। पण आता ही जी दृश्य आपण सध्या पाहतोच स्क्रीनवर, तहव्वूर राणाला आता पटियाला हाऊस कोर्टाकडे नेलं जात आहे, ज्या ठिकाणी विशेष एनआयए कोर्टामध्ये या तहव्वूर राणाला हजर केलं जाईल। पालम एअरपोर्टवरनं तहव्वूर राणाला एनआयएचं विशेष पथक आता एनआयएच्या विशेष कोर्टामध्ये हजर करण्यासाठी म्हणून घेऊन चाललेला आहे। आताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो। अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत सध्या तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाच्या संदर्भात। ही लाईव्ह दृश्य आहेत नवी दिल्लीमधली। तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलेलं होतं दुपारच्या सुमारास, त्यानंतर आता त्याला हजर केलं जात आहे एनआयएच्या विशेष कोर्टामध्ये। थोड्याच वेळात तहव्वूर राणाला एनआयएचं विशेष पथक हे घेऊन पटियाला हाऊस कोर्ट परिसरात, जिथं एनआयएचं विशेष कोर्ट आहे, त्या ठिकाणी नेईल आणि त्याला तिथं हजर केलं जाईल। लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। तहव्वूर राणाला आता एनआयएच्या विशेष कोर्टात थोड्याच वेळात हजर केलं जाणार आहे। संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। त्यांच्याशी आपण आज दिवसभर तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भातल्या घडामोडींच्या अनुषंगानं विश्लेषण त्यांचं आपण जाणून घेतो आहोत। सतीश सर, आता तहव्वूर राणाला थोड्याच वेळात विशेष एनआयए कोर्टात हजर केलं जाणार आहे। कायदेशीर बाबी पार पडतीलच, परंतु भारताच्या कूटनीतीचा, राजनैतिक नीतीचा हा एक खूप मोठा यशाचा भाग मानला जातोय तहव्वूर राणाला भारतात आणणं, त्याला कोर्टात हजर करणं, त्याच्यावर खटला चालवणं। सतीश सर, नक्कीच भारताच्या राजकीय नेतृत्वाचा, भारताच्या एनआयएचा, रॉचा, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीच्या कोऑर्डिनेशन मधूनच ऑलमोस्ट 16 वर्षाचा हा लढा जो आहे आणि त्या लढ्याचं आज एक महत्वाचा टप्पा पार पडतोय आणि त्याच अनुषंगानं अमेरिकेमधून प्रत्यार्पण होऊन हा तहव्वूर राणा आता भारतामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। पालम एअरपोर्ट वरून ऑलरेडी तो कॉन्वॉय त्याचा जो आहे तो एनआयए स्पेशल कोर्ट पटियाला कोर्टकडे जे आहे तो कॉन्वॉय त्या ठिकाणी आता काही मिनिटातच त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि नंतर नक्कीच त्या एनआयए स्पेशल कोर्टच्या समोर ऍडव्होकेट कृष्णन असतील, ऍडव्होकेट नरेंद्र मान असतील, जे एनआयए आणि भारत सरकारची बाजू त्या ठिकाणी मांडतील, तर दुसऱ्या बाजूला ऍडव्होकेट सचदेवा जे या तहव्वूर राणाची बाजू त्या ठिकाणी मांडतील।
आजच्या घडीला जे आहे एनआयए कोर्टच्या समोर म्हणजे प्रत्यक्षरित्या त्याला त्या ठिकाणी हजर केलं जात आहे. तहव्वूर राणाला म्हणजे ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल मोड मधून नाही तर प्रत्यक्षरित्या त्याला त्या पत्याला कोर्टमध्ये त्या ठिकाणी त्याला सामोरं त्या ठिकाणी जावं लागणार आहे. आणि तिथे एक म्हणजे त्या ठिकाणी एनआयएच्या वकिलांमार्फत आपली बाजू त्या ठिकाणी मांडल्यानंतर मुख्यतः साधारणतः 15 दिवस ते 30 दिवस 2 ते 4 आठवडे एवढी जी आहे एक प्रकारे कस्टडी मागण्याचा प्रयत्न हा एनआयएच्या वकिलाकडून त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि मला वाटतं कमीत कमी 15 दिवसाची तरी कोठडी ही तहव्वूर राणाची त्या ठिकाणी ग्रांट करण्यात येईल या स्पेशल कोर्टच्या माध्यमातून. आणि प्रयत्न असेल की 30 दिवसाची कोठडी त्या ठिकाणी मिळावी. आणि नक्कीच त्याच्यानंतर जे इंट्रोगेशन होणार आहे त्यातून वेगवेगळे पैलू आपल्या समोर येतील अशा प्रकारची आशा आपण त्या ठिकाणी करूया. हो सतीश सर, मात्र एक मुद्दा महत्वाचा असा समजला होता की अमेरिकन कोर्टानं ज्या अटी शर्तींसह तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिलेली होती त्या अनुषंगानं खटला चालवला जाईल की काय असं सुरुवातीला समोर आलेलं होतं. मात्र भारत सरकारनं ज्या वेळेला अमेरिकन कोर्टात युक्तिवाद केला होता भारत सरकारच्या वकिलांनी त्यावेळेला आंतरराष्ट्रीय कायद्यांचा हवाला दिला गेला की त्यानुसार त्याच्यावर भारतातही खटला चालवला जाऊ शकतो, त्यानुसारही कायदेशीर कारवाई होऊ शकते. या अनुषंगानं आता पुढे नेमकं काय घडू शकतं, कारण अमेरिकन कोर्टाच्या अटी शर्तींनुसार हा खटला चालेल का आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अनुषंगानं हा खटला चालेल, त्याबद्दल थोडासा संभ्रम निर्माण झाला होता. प्रत्यर्पणाशी संबंधित जे आहे या तहव्वूर राणानं अमेरिकेच्या कोर्टामध्ये पूर्णतः प्रयत्न केले की किती ही केस त्या ठिकाणी लांबवता येईल आणि कशा प्रकारे भारतामध्ये आपलं प्रत्यर्पण होऊच नाही या अनुषंगानं तहव्वूर राणा आणि त्याच्या वकिलांनी भरपूर त्या ठिकाणी प्रयत्न केले. या ठिकाणी भारताचे लॉयर ऍडव्होकेट कृष्णन यांनी जी आहे अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. आणि जास्त कायद्याच्या कचाट्यात आपण न अडकता एक महत्वाचा मुद्दा जो होतो त्यात डबल जेपार्डी म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी जे आहे दोनदा शिक्षा होऊ नये अशा प्रकारचा स्टान्स त्यांनी त्या ठिकाणी घेतला. या ठिकाणी ऍडव्होकेट कृष्णन यांनी जे आहे कायद्याची बाजू मांडून वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय मानकांचं त्या ठिकाणी उदाहरण देऊन अत्यंत सक्सेसफुली ही केस त्या ठिकाणी लढली. आता भारतात आल्यानंतर खरं म्हटलं तरी म्हणजे ही सगळी केस जी आहे ती अमेरिकेमध्ये झाली. आता अधिकृतरित्या त्याचं भारतात प्रत्यर्पण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं इथं फक्त एकच कायदा चालेल आणि तो म्हणजे भारताचा कायदा. भारतामध्ये येऊन जे आहे अमेरिकेच्या शर्तीच्या अनुसार किंवा अमेरिकेच्या नियमांच्या अनुसार भारतामध्ये खटला चालू शकत नाही. भारताची ज्युडिशरी ही इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे. आमचे कायदे आहेत, आमचे आपले नियम त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही अमेरिकेच्या नियमांचा मला वाटत नाही की या केसवर काही परिणाम त्या ठिकाणी होईल. आणि मी ज्यावेळेस हे म्हणतोय असे कित्येक प्रेसिडेंट आहेत. इटालियन जे नौदलाचे सैनिक त्या ठिकाणी होते आणि गोळीबाराचं जे एक प्रकरण त्या ठिकाणी झालं होतं तिथे सुद्धा जे आहे त्या प्रकरणामध्ये सुद्धा भारताने हीच भूमिका घेतली होती की तुमचे कायदे जे आहेत ते भारताच्या भूमीवर भारताच्या ज्युरिस्प्रुडन्स मध्ये त्या ठिकाणी चालणार नाही. त्याच्यामुळे मला नाही वाटत की अमेरिकेचे काही नियम अटी शर्ती या ज्या आहेत भारताच्या कायद्यामध्ये कुठे अडथळा बनतील किंवा या केसमध्ये काही अडथळा बनतील. हो, आणि सतीश सर मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणाला होतात की 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेला ज्या गोष्टींची उत्तरं मिळालेली नव्हती तहव्वूर राणाच्या या चौकशीतनं ती उत्तरं मिळू शकतील. काही गोष्टींवर नव्यानं प्रकाश पडण्याला पण कदाचित खूप स्कोप आहे तहव्वूर राणाच्या चौकशीच्या अनुषंगानं. तर कोणकोणत्या बाबी समोर येऊ शकतात असं वाटतं? प्लॅनिंग प्लॉटिंगच्या बाबतीत तर आपल्याला माहिती आहे की काय काय गोष्टी समोर आलेल्या होत्या, त्याचा किती सक्रिय सहभाग होता. मात्र आता पाकिस्तान हात झटकताना दिसतंय. तहव्वूर राणा आमचा नागरिकच नाही असं म्हणताय, कॅनडाचा नागरिक आहे त्यामुळे आमचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडनं आलेलं आहे. तर या सगळ्या चौकशीच्या अनुषंगानं पण काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा होणार आहे. नक्कीच या चौकशीच्या अनुषंगानं ज्या वेगवेगळ्या बाबी समोर येतील त्यातून या 26/11च्या हल्ल्याशी संबंधित खरोखरच आमचे जे घरभेदी आहेत म्हणजे कोणाना कोणाचा सपोर्ट असल्याशिवाय आर्थिक पाठबळ असल्याशिवाय त्याला एक प्रकारे जे आहे सपोर्ट दिल्याशिवाय एवढी मोठी घटना होऊ शकत नाही. म्हणून आमचे घरभेदी जे आहेत त्यामध्ये काही राजकारणी आहेत का, काही नोकरशहा वर्ग आहे का, काही बिझनेसमॅन आहे का यांची माहिती याच्याशी संबंधित प्रूफ येतील. पाकिस्तानचा सहभाग, ISIचा सहभाग, त्या ठिकाणचे जे आहेत मेजर समीर हे नाव त्या ठिकाणी त्याच्या समोर आलं. त्याचबरोबर हुजी, त्याचबरोबर जैश ए मोहम्मदच्या संबंधित जे आतंकवादी लीडर आहेत त्यांची नावं, पाकिस्तानच्या लष्कराशी संबंधित नावं ही त्या ठिकाणी समोर येण्याची शक्यता आहे. त्याहून महत्वाची बाब या सगळ्या इंटरोगेशन मधून फक्त 26/11च नाही या काळामध्ये डेव्हिड कोलमन हेडली म्हणजे तेव्हाच म्हणजे ज्याचं नाव खरं नाव दाऊद गिलानी आहे, त्याचबरोबर हा तहव्वूर राणा हे जे आहेत नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडियामध्ये सुद्धा गेले होते. ते कोचीन मध्ये गेले होते, ते दिल्लीला गेले होते, ते हापूरला गेले होते, आग्राला गेले होते. मग त्यांचा तिथे काय प्लॅन होता, त्यांची तिथे काय म्हणजे एक प्रकारे जे आहेत कनेक्शन्स त्या ठिकाणी आहेत, कुठल्या
कुठल्या स्लीपर सेलशी जे आहे यांचं कनेक्ट आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इंट्रोगेशन मधून बाहेर याव्यात अशी अपेक्षा आहे. मी हा शब्द यासाठी वापरतोय कारण तहव्वूर राणा इथे सुद्धा त्याच्या आरोग्याचा हवाला देऊन मी कशा प्रकारे पार्किन्सनचा पेशंट आहे, कशा प्रकारे मला हार्ट अटॅक झालेला आहे, कशा प्रकारे जो आहे ऑलरेडी मला मूत्राशयाचा कॅन्सर आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत तहव्वूर राणाचा वकील जो आहे कोर्टासमोर आणेल आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे एनआयएच्या कचाट्यातून किंवा आपल्या ज्युडिशरीच्या माध्यमातून जितक्या जास्तीत जास्त सवलती मिळवता येतील किंवा जितकं त्याला कमीत कमी त्या ठिकाणी जे आहे इंट्रोगेशनला समोर जावं लागेल असा प्रयत्न त्याचा त्या ठिकाणी राहणार आहे. असा जरी प्रयत्न असला तरी माझ्या मते एनआयएची भूमिका त्या ठिकाणी सक्षम राहील आणि या सगळ्या बाबींचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार. हो, आणि सतीश सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. एनआयएचं इंटरॉगेशन तर महत्वाचं असेलच आणि आपले अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, चाणाक्ष अधिकारी आहेत, ते अत्यंत बारकाईनं सगळ्या गोष्टींची चौकशी करतीलच, विचारणा करतीलच. मात्र ज्यावेळेला या अशा यंत्रणांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं किंवा इतका मोठा गुन्हेगार ज्या वेळेला प्रत्यार्पणाच्या अनुषंगानं भारतात येत असतो, देशात येत असतो, त्यावेळेला जबाबदारी आणखीन वाढलेली असते अशा यंत्रणांची आणि सोबतच ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्यांची जबाबदारी सुद्धा वाढलेली असते. आता पुढच्या काळात या सगळ्या यंत्रणांच्या रोलच्या बाबतीत सुद्धा खूप मोठी जबाबदारी असणार आहे त्यांची. आणि या सगळ्यामध्ये काय वाटतं नेमकं या यंत्रणांच्या जबाबदारीविषयी, त्यांच्या रोलविषयी पुढच्या काळातल्या? नक्कीच त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. फक्त या तहव्वूर राणाच्या सुरक्षिततेशी संबंधितच नाही तर त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी तो असणार आहे, जिथे चौकशी होणार आहे, जिथून त्याला घेऊन जाणार आहे, तिथं सिक्युरिटी आपल्याला इन्शुअर करायचीच आहे की ISI किंवा दहशतवादी संघटनांतर्फे त्याच्यावर हल्ला होऊ नये. त्याचबरोबर ज्या मेट्रो सिटीज आहेत त्या मेट्रो सिटीजची सुरक्षा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाढवायची आहे. आणि ॲज फार एज इंट्रोगेशन इज कन्सर्न, माझ्या मते 2008 मध्ये 26/11 हा जो हल्ला झाला होता आणि त्यामध्ये ऑनफिल्ड असणारे त्यावेळेसचे IPS अधिकारी सदानंद दाते आज घडीला ते आपल्या NIAचे जे आहेत डिरेक्टर जनरल आहेत आणि ते स्वतः सदानंद दाते हे या इंटरोगेशन मध्ये जे आहेत ती महत्वाची भूमिका बजावणार आहेत. कारण ऑन ग्राउंड त्यांना माहिती आहे, या तपास कार्यामध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचा रोल त्या ठिकाणी होता आणि आता तहव्वूर राणाला जे इंट्रोगेशन करण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असणार आहे. नक्कीच 26/11च्या अनुभवानंतर खूप सारे आपल्या ज्या लूपहोल्स होते, लॅक्युनी होते आपल्या सिक्युरिटी सिस्टम मध्ये ते समोर आले म्हणूनच हा हल्ला झाला. आणि त्याच्यानंतर काही महत्वाचे बदल आपण आपल्या इंटेलिजन्स ॲपरेटस मध्ये त्याचबरोबर सिक्युरिटी एजन्सीज मध्ये सुद्धा केलेले आहेत. नक्कीच सर. सतीश सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि आपण या सगळ्याचं अत्यंत उत्तम पद्धतीनं विश्लेषण केलं, त्याबद्दल सोप्या भाषेत आपण समजावून सांगितलं त्याबद्दल. सतीश ढगे होते आपल्यासोबत, संरक्षण तज्ज्ञ, आणि त्यांनी आत्ता काही वेळापूर्वी तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे, आणलं गेलेलं आहे आणि त्याला आता विशेष NIA कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर आता NIA त्याची किती दिवसांची कोठडी मागेल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील आणि त्यानंतर तहव्वूर राणाच्या चौकशीला सुरुवात केली जाईल. दृश्य आपण पाहतो आहोत नवी दिल्लीतली. तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात आणतानाची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणच्या विशेष NIA कोर्टात त्याला हजर केलं जाईल आणि त्यानंतर NIA कडनं त्याची कोठडी देखील मागितली जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.